छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण BVSC साठी म्हणजे वेटरनरी साठी लागणारे 4 सर्वात महत्त्वाच्या डॉक्युमेंट बद्दल माहिती घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचे ते असे डॉक्युमेंट आहेत, ते जर डॉक्युमेंट तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला एकदम चांगलं कॉलेज भेटेल आणि त्याचा तुम्हाला कट ऑफ पण कमी येतो. हे जर तुमच्या जर डॉक्युमेंट असतील त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित रिझर्वेशन आहे, त्याच्यामुळे तुमचा कट ऑफ वर चांगला फरक पडतो. जर तुम्हाला कमी मार्क असतील तरी तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकते. यामुळे हे 4 डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे आहेत. 4 डॉक्युमेंट बद्दल व्यवस्थित माहिती घेऊया. तर चला सुरुवात करूया. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला काही डाऊट असेल काउन्सिलिंग बद्दल तर तुम्ही कमेंट करू शकता. त्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित आन्सर कळवले जाईल. तसेच जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणती पण काउन्सिलिंग असू द्या त्याबद्दल व्यवस्थितरित्या माहिती मिळून जाईल. धन्यवाद. तर सुरुवातीला बघूया की याचे डॉक्युमेंट कोणकोणते येतं. तर सगळ्यात महत्त्वाचं ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट म्हणून एक डॉक्युमेंट आहे. जर ते तुम्ही जर असेल तर त्याला 6% रिझर्वेशन आहे. ते कोणाकोणासाठी भेटतं, ज्याचे पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंटल ते स्वतः, जर ऍप्लिकंट स्वतः जर हे असला शेतकरी तर त्यांना भेटतं. आणि कुठून भेटतं काढायचं, तहसीलदार नावामधून भेटून जातं. आणि ते कधीच पाहिजेत, 1/4 म्हणजे 1 एप्रिलच्या नंतरचं डॉक्युमेंट पाहिजेत. मेन इन्कम आणि तुमची जे सर्वात महत्वाची इन्कम आहे ते फक्त कल्टिवेशन म्हणजे शेतीमधूनच पाहिजेत त्यांना हे भेटतं. आणि या डॉक्युमेंटचे तुम्हाला 6% रिझर्वेशन आहे, म्हणजे चांगलाच कट ऑफ वर बेनिफिट पडतो. फ्रीडम फायटर हे 2 नंबरचं सर्टिफिकेट आहे. याचा फॉर्मॅट मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेल. ऍग्रिकल्चर सर्टिफिकेटचा फ्रीडम फायटर हे काय, याच्यात 2% रिझर्वेशन आहे. हे कोणाला भेटतं, सन, डॉटर, ग्रँड सन और ग्रँड फादर. काही असं तुमच्या ग्रँड सन असो या ग्रँड डॉटर असो, त्याच्यामध्ये समजा आजोबा किंवा तुमचे वडील किंवा तुमच्या त्याच्यामधली जर त्यांनी एखाद्या फ्रीडम फायटर मध्ये जर पार्टिसिपेट केलेला असेल, सर्टिफिकेट ॲफिडेव्हिट ऑफ द म्हणजे FF फ्रीडम फायटर नॉट अलाइव्ह. आणि याच्यामध्ये जर सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजेत आणि हे कोण देऊ शकतं, ॲफिडेव्हिट स्टॅम्प तुम्हाला ॲफिडेव्हिट स्टॅम्प पण भेटू शकतो, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर. आणि हे पण कधीचं पाहिजेत, 1/4/2025 च्या नंतरचं पाहिजेत. आणि हे मस्ट ठेवा, म्हणजे तुम्हाला एक ते एक तुम्हाला ते सर्टिफिकेट कोणाकडून भेटले राहते, एक ते एक प्राईम मिनिस्टर असतं, प्राईम मिनिस्टर किंवा चीफ मिनिस्टर यांच्याकडून जर भेटलेलं असेल तरच ते तुम्हाला लागू होतं. तुम्ही फ्रीडम फायटर म्हणजे एखाद्या चळवळी याच्यामध्ये जर भाग घेतलेला असेल तर ते त्याला मिळते. आणि ते तुम्ही शक्यतो आजोबा आजीच असणार आहेत तुमचे. आणि प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन सर्टिफिकेट याच्यामध्ये तुम्हाला 4% रिझर्वेशन आहे. ऍप्लिकेशन अँड फॅमिली नॉमिनेटेड ॲज प्रोजेक्टेड अफेक्टेड पर्सन म्हणजे कसं, एखादा जर प्रोजेक्ट चालू असला कोणतं कन्स्ट्रक्शन वगैरे वर साईडला, जर त्याला हँडिकॅप, जर त्याला गव्हर्नमेंटचं वर्क करत असेल, त्याला जर हँडिकॅप वगैरे झाले असेल तर डिस्ट्रिक्ट रिहॅबिलिटेशन सेंटर मधून ऑफिसर पासून तुम्हाला ते भेटतं. ते सर्टिफिकेट इश्यू पाहिजे तिथून तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटतं. आणि याचा ॲफिडेव्हिट म्हणजे 100 रुपयाचा बॉन्ड करून घ्यायचा तुम्हाला वकिलाकडून. हे एक महत्वाचे. हे फ्रीडम फायटर नॉट लॉ, फक्त तुम्हाला त्याचा प्रूफ पाहिजे की तुमच्याजवळ आहे म्हणून. ते लँड मस्ट बी अक्वायर्ड बाय द MFSU डिफेन्स पॉवर इरिगेशन प्रोजेक्ट कॅन्डिडेट नेम मस्ट बी मेन्शन इन द सर्टिफिकेट. ओके. आणि हे जे सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये तुमचं एखादं कोणत्या तरी डिफेन्स पॉवर किंवा इरिगेशन प्रोजेक्टमध्ये कोणत्या तरी एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जर हँडिकॅप झाले असेल, तुम्ही एखादं गव्हर्नमेंटचं कोणतं काम चालू आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादी म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट डिस्ट्रिक्ट रिहॅबिलिटेशन सेंटर मधून भेटतं. आणि त्याचा तुमच्या विद्यार्थ्याला चांगलाच म्हणजे तुमच्या मुलाला चांगलाच फायदा होते. तुमची आजी असो आजोबा कोणी असू दे, पण त्याचा अगोदर या दोन्ही सर्टिफिकेटचा सर्वात महत्वाचं, या दोन्ही सर्टिफिकेटचा अगोदर कोणी पण यूज केलेला नसावा, तेव्हाच हे सर्टिफिकेट तुम्हाला लागू होते. तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी पण तुमचा त्याचा यूज केलेला नसावा. डिफेन्स सर्टिफिकेट याच्याबद्दल जास्त काही बोलायची गरज नाही. डिफेन्स सर्टिफिकेट म्हणजे जे काही आर्म फोर्सेस, कमांडो, डिस्ट्रिक्ट सैनिक ऑफिसर, आणि याच्यामध्ये पर्सन विथ 5 वर्षाची सर्व्हिस केलेली पाहिजेत. सन, डॉटर, विंडो म्हणजे तुम्ही त्याचे मुलगा पाहिजेत, एखादा सर्व्हिसमॅन कोटामध्ये आर्म फोर्सेस, कमिटमेंट अँड डिस्ट्रिक्ट सैनिक वेलफेअर यांनी जर तुम्हाला दिलेलं असेल तर तुम्हाला डिफेन्स सर्टिफिकेट भेटतं. याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन पण येते, सर्व्हिसमॅन पण येऊ शकते. आणि इंडियन सर्टिफिकेट पाहिजे ना, इंडियन मधलाच पाहिजे, बाहेरचं याच्यात जमणार नाही. आणि सर्वात महत्वाचं, मुलींसाठी ऑल ओव्हर रिझर्वेशन आहे, 30% रिझर्वेशन आहे. BVSC आणि HSC मध्ये तुम्हाला 30% येतं. फिमेल कॅन्डिडेटला सर्वात महत्वाचं ऍडमिशन प्रोसेस मध्ये भेटते. आता याच्या बघूया ऍग्रिकल्चर आणि फ्रीडम फायटरचं कशा प्रकारे, प्रोजेक्ट अफेक्टेडचं कशा प्रकारे फॉर्मॅट आहे, ते त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट पाहिजेत. ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट हे बघा या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तुमचं नाव, ते जे काही तुमच्या वडिलांचं नाव, नेम ऑफ होल्डर, फादर, मदर जे काय असेल ते, तुमचं नाव पूर्ण, कॅन्डिडेटचं, नंतर विलेज, तहसील, हे सगळं तुम्हाला याचं फॉर्मॅट घ्या तयार करून तुम्ही. आणि तहसीलदार मध्ये तुम्हाला भेटून जाईल, तुमच्या जवळपासच्या तहसीलदार मध्ये तुम्ही जाऊन हे तयार करून घ्या.
हे सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. याला 6% रिझर्वेशन तुम्हाला चांगल्याच प्रकारे सीटमध्ये फायदा होतो. हे झालं याच्याबद्दल ऍग्रीकल्चर. आणि हे आहे प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट. हे तुम्हाला डिस्ट्रिक्टमध्ये रिहॅबिलिटेशन सेंटर राहते प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, त्याच्यामध्ये भेटून जाईल. आणि जर याचा तुम्हाला जर फॉर्मॅट पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, तुम्हाला याचा फॉर्मॅट भेटून जाईल. आता हे झालं सर्वात महत्त्वाचे 4 डॉक्युमेंट. आता बाकीचे डॉक्युमेंट कोणकोणते लागतात काउन्सिलिंग प्रोसेससाठी? मॅन्डेटरी डॉक्युमेंट 12वीचे मार्कशीट, टीसी, आणि नंतर नीट यूजीची मार्कशीट, कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, ते तर तुम्हाला माहितच आहे टीसी, आणि इश्यू नॉन कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट 1/4 नंतर पाहिजे. बोनाफाईड सर्टिफिकेट. आणि हे जे एखादा विद्यार्थ्याने दुसऱ्या जर याच्यामध्ये जर पार्टिसिपेट डिग्रीमध्ये असाल तर त्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट चालतं, आणि ते पण कधीचं 1 एप्रिलच्या नंतरचं. डोमिसाइल रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र, 3 इयर ऑफ डेट इन महाराष्ट्र, बर्थ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट शोईंग महाराष्ट्र बर्थ प्लेस. ओके. आणि डोमिसाइल सर्टिफिकेट पण कमीत कमी महाराष्ट्र इन 10th इयर. ओके, लास्ट 10 इयर. SSC मार्कशीट अपलोड ऑल मार्कशीट मोर दॅन 1 अटेम्प्ट. ओके. कॅटेगरी स्पेसिफिक. जर तुम्ही SSC मध्ये 2दा-3दा परीक्षा दिली असेल तर तुम्हाला सगळ्या मार्कशीट अपलोड करावं लागतील. कॅटेगरी स्पेसिफिक डॉक्युमेंट काय? कास्ट सर्टिफिकेट लागणार, नंतर कॅस्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार, आणि नंतर नॉन क्रिमिनल लेड सर्टिफिकेट लागणार. हे सगळे सर्टिफिकेट लागणार तुम्हाला. नंतर अदर ऍप्लिकेबल फ्रीडम फायटर, आपण याच्याबद्दल आताच बोललो, डिफेन्स सर्टिफिकेट. नंतर फिजिकली हँडिकॅप सर्टिफिकेट, जे काय प्रोजेक्ट अफेक्टेड ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट, हे पण बोललो आपण. इकॉनॉमिकल विकर सेक्शन EWS सर्टिफिकेट पण तुम्हाला, याचा पण फॉर्मॅट लागणार. याचा पण तुम्हाला फॉर्मॅट पाहिजे असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. ऑर्फन सर्टिफिकेट हे पण महत्वाचं आहे. मायग्रेशन सर्टिफिकेट हे पण जम्मू काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांसाठी हे आहे. आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट इफ इन्वॉल्ड. नो ऑब्जेक्शन संपर्क जर एम्प्लॉय असाल तर तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. हे झाले थोडक्यात डॉक्युमेंट बद्दल माहिती. आणि जर तुम्हाला काही डॉक्युमेंट काउन्सिलिंग बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, त्याचं अवश्य आम्ही उत्तर कळवेल. तसंच जर तुम्हाला त्याच्यावर वरचा जर डाऊट असेल, काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काही जर समजत नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती पुरवली जाईल. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन काउन्सिलिंग बद्दल माहिती तुम्हाला या आमच्या चॅनलवर भेटून जाईल. धन्यवाद.